आता आपण पुण्यातला भाऊ रंगारी गणपती म्हणून आम्ही तिथे आलेलो आहोत। आपला पुण्यामध्ये असलेला पहिला हिंदुस्थानातील सार्वजनिक गणपती आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती। हा आपला पुण्यामध्ये असलेला हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे। हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती तो म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे। अशा पद्धतीने आहे पहा। आपल्या भारतातील सार्वजनिक पहिला गणपती तो म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट। हा आपल्या हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे पहा। दाखवते मी तुम्हाला। नमस्कार वाईटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 10 सप्टेंबर 2024, मंगळवार आहे आज। आणि आज आपण पुण्यामध्ये गणेशोत्सवानिमित्त आलेलो आहोत, गणपती दर्शनासाठी आलेलो आहोत आपण। ह्या गणपतीचं एक वैशिष्ट्य असं आहे पहा, ह्या गणपतीची मूर्ती आहे ना, ही गणपतीची मूर्ती खूपच वेगळी आहे। आणि शिवाय हा आपला पुण्यामध्ये असलेला हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे। खूप उत्कृष्ट असं हे नक्षीकाम केलेलं आहे पहा, बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे। आणि इथे आलं ना की थोडंसं असं वेगळंच अनुभूती येते, प्रसन्न वाटतं पहा खूप। पहा इथे छोटी अशी मूर्ती आहे गणेशाची आणि वरती सुद्धा आहे एक मोठी मूर्ती। सुंदर गणपती, भाऊ रंगारी गणपती म्हणतात त्याला। खूप सुंदर असं आणि एक सांगू का, इथे माझ्या पाठीमागे जे आजोबा दिसतात आहे ना, मला पहिल्यांदा असं वाटलं की इथे खरोखरच ते आजोबा बसलेले आहेत का, पण नाही, ॲक्च्युली त्यांनी आजोबांचं स्टॅच्यू बनवून तिथे बसवलेलं आहे। छान असं पांढरं धोतर कुर्ता फेटा घालून बसलेले ते आजोबा आहेत समोर। तसेच त्यांच्या छानशी छोटीशी अशी पेटी आहे पहा, खूपच सुंदर वाटतं पुढे पाहतालच तुम्ही। पहा खूपच वेगळ्या पद्धतीने अशी ही गणेश मूर्ती आहे, खूप सुंदर वाटतं, मन प्रसन्न होऊन जातं पहा। पहा इथे आहेत ते आजोबा। हे आजोबांना पाहिलं मग मला पहिल्यांदा असं वाटलं की खरोखरच हे आजोबा इथे बसलेत का, पण नाही, हे खरोखर आजोबा नाही आहेत, ते ॲक्च्युली स्टॅच्यू बनवलेला आहे त्यांनी। पहा इथे ही छोटीशी पेटी आहे आणि पांढरं धोतर कुर्ता आणि फेटा घातलेले हे असे आजोबा आहेत। दीपमाळ आहे इथे आहे अशी। या गणपतीचा इतिहास काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर मला कमेंट करून नक्की कळवा। नक्की ह्या गणपतीचा इतिहास मी तुमच्यासोबत शेअर करेन। खूप छान आहे, अजिबात गर्दी नाही, व्यवस्थित असं शांततेत दर्शन होतं, मन प्रसन्न करून टाकणारं वातावरण आहे। तुम्ही जर पुण्यामध्ये आलास तर नक्की भाऊ गणपती रंगारीला नक्की येऊन पहा, तुम्हाला हमखास आवडेल पहा। खरंच खूप सुंदर आहे। इथे सुद्धा छान असं आजोबांचं असं हे केलं, स्टॅच्यू बनवलेलं आहे पहा, मन प्रसन्न करून टाकणारं असं वातावरण आहे, खूप सुंदर आहे। चला आता आपण वाईटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आपल्या या पुण्यामधला हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, हॅव अ गुड डे।